सुख करता तू दुख हरता सुख करता महेश दादा तुमचं भाग्यवान तुम्ही आहात की तुमच्या घरी असा हा लाडका खाना जन्मलाय. काय सुंदर आवाज आहे त्याचा. नक्की महाराष्ट्रात तो गाजणार आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. सुंदर कंठ आहे तसा. नाही प्रत्येकाला गळा लाभला असतो. गळा काहींना कंठ लाभतो. ती ईश्वर देणगी असते, तपश्चर्या असते, साधना असते. ही साध्य होती तेव्हा असे गीत बाहेर येतात. अशा किती 12च्या अगोदर आपल्याला शिवपाठ घ्यायचा आहे. वा छान होऊन जाईल. 10:21 झालेले आहे. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पात्र. वा वा. बरं मला सांगा नुसती मान हलवली तरी चालते बरं का. तुम्हाला वाटतं सांगा म्हटलं की तुम्हाला वाटतं पुढे येऊन सांगायची मी काय महाराजांचं भाऊ लागून. ही शिवरात्र आपण कोणत्या कारणाने साजरी करतो. एक त्याला कारण आहे की शंभू महादेवाचा जन्म. दुसरं कारण आहे त्याला माता पार्वती आणि शिवशंभूचं लग्न. आणि तिसरं कारण आहे त्याला समुद्र मंथनातून ज्यावेळेस हलाहल विष बाहेर पडलं आणि त्या भोलेनाथानं ते विष प्राशांत केलं. कंठामध्ये निळ पडलं. नीलकंठेश्वर नाव आलं. या 3 गोष्टीमुळे अलग पुराणामध्ये अलग अलग कथा आहेत. त्या प्रत्येक कथेमध्ये या महाशिवरात्रीचं वर्णन आहे नाही का. त्यातलं एक कथा मी तुम्हाला सुंदरपैकी सांगणार आहे. पण एक गीत आधी होणार. खूप छान आयोजक आहे. खूप धडपड आहे यामध्ये. उद्धव भाऊ जवजा भाऊंची सर्वांची बघा. उपने काकाची असेल, अंबुरे काकाची असेल, बबन दादा कदमची असेल, DK पाटील सरांची असेल, आमचे युवा नेतृत्व श्याम भाऊची असेल, सर्वच आमचे महाराज सांगत होते काकाचे संगती ते नाचले ते दूध. आता ही शिवभजनाची संगत असल्यावर माणसाच्या मनात लोक वाईट विचार येतील घ्यावा. कौतुक करावं तेवढं परत कमी आहे आयोजकांचं.
काही जाग्यावर डीजे चालू आहे, काही जाग्यावर पार्ट्या चालू आहे, काय काय चालू आहे. त्या संगतीमध्ये ते गेले तर ते बिघडले आणि या संगतीमध्ये जे आले ते उधारले होते. आणि ही संगत संतजनांची संगत लागला भाग्य लागलं. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत कारण की यांचं आयोजनामध्ये आपण या ठिकाणी आयोजन त्यांचं शिवनामाचं मुखावलं भुंकणारे पुढे नको त्यांचं असेल भाग्यवान. यानंतर एक असं गीत असं अभंग आहे जे प्रत्येकाच्या हृदयात कोरलेलं आहे. पाठीमागे बसलेले आमचे सर्व दादा, पेंटर दादा, गुरुवरी पुढे दादा, सर्व पुण्यनगरीचे आमचे सर्व मंडळी ऐकत आहे. सर्वजण कॉलनी ऐकत आहे. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. दादा सुद्धा रेकॉर्ड करत आहे हा सोहळा परत पाहण्यासाठी. यानंतर अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.